रॅगिंग परंपरा की गुन्हा? मेडिकल कॉलेजमधील भयावह वास्तव. नमस्कार, मी रौनक म्हात्रे. लोकल बंधन मीडिया चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. ब्रिटिश काळात स्थापन झालेलं 100 वर्षांचा इतिहास असलेलं हिमाचलमधील एक कॉलेज आज आपलं शताब्दी महोत्सव साजरा करत आहे. पण ह्याच कॉलेजच्या एका विद्यार्थिनीच्या मृत्यूमुळे देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हिमाचल प्रदेश के कांगड़ा जिले के धर्मशाला की है 19 साल की पल्लवी एक सरकारी कॉलेज में पढ़ती थी, जहां 3 सीनियर छात्राओं ने इसकी रैगिंग की, बल्कि उसके साथ मारपीट की। यहाँ तक कि प्रोफेसर ने तो उसके साथ प्रताड़ना की हदें पार कर दी। ही नॅचरल डेथ होती का? आत्महत्या होती का? की तो सतत चाललेल्या मानसिक आणि शारीरिक छळाचा शेवटचा टप्पा होता? माहिती अशी आहे की ती विद्यार्थी अभ्यासात कमी पडते म्हणून तिचा छळ झाला, मारहाण झाली आणि अत्यंत गंभीर आरोप म्हणजे तिच्याच शिक्षकांकडून अश्लील वर्तन झाल्याचाही दावा करण्यात आलाय. इथे थेट दोष कोणावर टाकण्याऐवजी काही प्रश्न विचारायला हवेत. जर छळ होत होता तर तो थांबला का नाही? तक्रार करण्याची यंत्रणा अपयशी ठरली का? आणि विद्यार्थी जिथे घडतात तिथेच त्यांचं खच्चीकरण का होतं? खरंच रॅगिंगचे बळी एवढे भयानक असतात का? रॅगिंग ही समस्या आज अचानक निर्माण झालेली नाही. भारतामध्ये तिची नोंद ब्रिटिश काळातल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आढळते. सुरुवातीला ही पद्धत ओळख करून देणे किंवा सिनियर ज्युनियर संवाद इतकीच मर्यादित होती. पण काळ बदलत गेला तसे हे स्वरूप बदलत गेले. 1990 ते 2000च्या दशकात विशेषतः मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये रॅगिंगने मानसिक आणि शारीरिक छळाचं गंभीर रूप घेतलं. 1996 मध्ये पोन नवरसू प्रकरण हा या प्रवासातील टर्निंग पॉइंट ठरला. एका विद्यार्थ्याचा अमानुष मृत्यू. 1996 मध्ये तमिळनाडूतल्या अण्णामलाई युनिव्हर्सिटीतल्या राजमुतैया मेडिकल कॉलेजमध्ये एक भयंकर रॅगिंग प्रकरण घडलं. पहिल्या वर्षाचा विद्यार्थी पोन नवरसू त्याच्या वरिष्ठ जॉन डेव्हिड कडून शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करत होता आणि शेवटी त्याची हत्या झाली. आरोपीने त्याच्या शरीराचे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. या घटनेमुळे भारतभर रॅगिंगच्या गंभीरतेची जाणीव झाली. आज आपण पाहतोय हिमाचल पुरताचा प्रश्न मर्यादित नाही. जयपूर मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग इतकी वाढली की विद्यार्थ्याला मानसिक उपचार घ्यावे लागले. और प्रदेश के सबसे बड़े मेडिकल संस्थान सवाई मानसिंह मेडिकल कॉलेज से एक चौंकाने वाली खबर सामने आई। प्रदेश के सबसे बड़े मेडिकल कॉलेज में एक बार फिर रैगिंग का जन्म बाहर आ गया है। कभी जूनियर्स को मुर्गा बनाया, जूनियर से कहते गाना गाओ, जूनियर से कहते बार बार नाम बताओ। इन गतिविधियों के कारण उसका और दूसरे जूनियर स्टूडेंट्स का मानसिक तनाव लगातार बढ़ता जा रहा था। त्यावर प्रशासन म्हणालं, तक्रारच आली नव्हती. गुजरातमध्ये व्हिडिओ व्हायरल झाल्यावर कारवाई झाली. An absolutely shocking story from Gujarat Spartan. An 18-year-old student died on Saturday night. A ragging angle to the death as well. This happened at a medical college in Gujarat Spartan. रैगिंग की जो बात है उसमें मेडिकल हॉस्पिटल के जो टीम है उसके पास से और बाकी जो कोई भी एविडेंस मिले उसके साथ रिपोर्ट हमने मांगी हुई है. पण प्रश्न उरतो, व्हिडिओ नसता तर कारवाई झाली असती का? पुण्याच्या BJ मेडिकल कॉलेज सारख्या प्रतिष्ठित संस्थेत मानसिक अपमान आणि दबावाच्या तक्रारी समोर आल्या. पुण्यातील BJ वैद्यकीय महाविद्यालय रॅगिंग प्रकरणामध्ये एक महत्त्वाची बातमी आहे. मंत्रालयातून ससूनला कारवाई करता मेलवर सूचना गेलेल्या आहेत. ससूनच्या अधिष्ठातांनी अँटी रॅगिंग समितीची बैठक घेतली. काही नर्स आणि विद्यार्थी यांची चौकशी केली. 3 विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई झालेली आहे. 3 विद्यार्थ्यांना हॉस्टेल सोडण्याचे आदेश दिले गेलेले आहेत. या सगळ्या घटनांमधून अनेक प्रश्न पुढे येतात. दोष काही मोजक्या विद्यार्थ्यांचा आहे का? की भीतीमुळे बोलू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांचा? की प्रतिष्ठा वाचवणाऱ्या व्यवस्थेचा? 2009 साली सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाने स्पष्ट नियम केले. कायद्यानुसार रॅगिंग हा गुन्हा आहे. FIR अनिवार्य आहे. कॉलेज प्रशासन जबाबदार धरलं जाऊ शकतं. तरीही UGC ची आकडेवारी सांगते एका वर्षात 1240 तक्रारी. बहुसंख्य तक्रारी मेडिकल व प्रोफेशनल कॉलेजमधून. 2022 ते 2024 मध्ये 51 मृत्यू. मग प्रश्न उभा राहतो, कायदा कागदावरच आहे का? अँटी रॅगिंग कमिटी खरंच सक्रिय आहे का? इथे दोष केवळ रॅगिंग करणाऱ्यांचा नाही तर रॅगिंग रोखण्यात अपयशी ठरणाऱ्या संपूर्ण यंत्रणेचा आहे का? आजचा प्रश्न आत्मपरीक्षण करणारा आहे. जर एक विद्यार्थी मरतो
तर ती केवळ वैयक्तिक शोकांतिका नसते, तो सिस्टीमचा फेलियर असतो. जबाबदार कोण? रॅगिंग करणारे विद्यार्थी, तक्रार नोंदवू न शकणारी भीती, दुर्लक्ष करणारे प्रशासन, की समाज म्हणून आपली असंवेदनशीलता? हा निर्णय कोर्ट घेईल, पण प्रश्न आपल्या सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवेत. कारण रॅगिंग परंपरा नाही, तो गुन्हा आहे आणि गप्प बसणं म्हणजे या गुन्ह्याला मूकसंमती. डॉक्टर घडवणाऱ्या कॉलेजमध्ये माणूसपणा हरवत असेल तर ते थांबवणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे, नाही का? उत्तर शोधणं आपली जबाबदारी आहे. रॅगिंग थांबवायची असेल तर फक्त आरोप करण्यापेक्षा ठोस बदल गरजेचे आहेत. सर्वात आधी विद्यार्थ्यांना भीतीमुक्त तक्रार करता येईल अशी एक खरी अनॉनिमस कंप्लेंट सिस्टीम प्रत्येक कॉलेजमध्ये असली पाहिजे, जेणेकरून तक्रार केल्यावर करिअर किंवा सुरक्षिततेची भीती राहणार नाही. त्याचबरोबर जबाबदारी केवळ विद्यार्थ्यांपुरती न ठेवता कॉलेज प्रशासनावरही दिली पाहिजे. हॉस्टेल, सीसीटीव्ही, वॉर्डन आणि प्राध्यापकांनी दुर्लक्ष केलं तर त्यांना माफी नसावी. सिनियर ज्युनियर संवाद बंद न करता तो फॅकल्टी सुपरवाइज्ड मेंटरशिप आणि ओरिएंटेशन प्रोग्राम्स मधून सुरक्षित पद्धतीने घडवावा. रॅगिंगचे परिणाम बहुतेक वेळा मानसिक असतात, म्हणून प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये समुपदेशक, मानसिक आरोग्य तपासणी आणि 24/7 गोपनीय मदत उपलब्ध असणं अनिवार्य आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांनी गप्प न बसता स्वतःसाठी आणि मित्रांसाठी आवाज उठवणं गरजेचं आहे. कारण रॅगिंग सहन करणं ही परंपरा नाही, तर पुढील बळीला दिलेलं मूकसंमती आहे. कायदे आणि नियम आधीच आहेत, आता गरज आहे ती फक्त इच्छाशक्ती आणि सातत्यपूर्ण अंमलबजावणीची. कारण रॅगिंग थांबवणं अशक्य नाही, ते थांबवणं आपली सामूहिक जबाबदारी आहे. आज प्रश्न कायद्याचा नाही, प्रश्न माणुसकीचा आहे. जिथे डॉक्टर घडतात तिथे जर भीती घडत असेल तर ती व्यवस्था अपयशी ठरते. हा व्हिडिओ तुम्ही नक्की आपल्या जवळच्या माणसांबरोबर शेअर करा. तुमचे याच्यावर काय विचार आहेत हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि लोकल बंधन मीडिया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण या व्हिडिओमुळे कुणाचा तरी जीव वाचू शकतो. धन्यवाद.